आज निमसोडचं मैदान संपन्न झालं आणि त्या निमसोडच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी पुन्हा एकदा शिरसोडीची ऐकल. काय सांगेल पुन्हा एकदा तोच आनंद? निमसोडची हॅट्रिक झाली, आज 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आणि 3 दिवसा पहिलेच मला वाटते ह्याच मैदानात आदत मध्ये एक केला आणि आज 3 दिवसानं पुन्हा एकदा गोलाला बडीबाबाचा 1 नंबर आपणच केला. काय सांगाल फाटी लकी आहे का बैला? फाटी लकी आहे बैलाला आणि या मैदानात बैल पळतोच आपला. आणि आज महत्वाचं म्हणजे बुलढाणा बाब्यासोबत पळाला. काय सांगाल कशी गाडी पळाला? म्हणजे काय झालं होतं, आतापर्यंत सगळ्यात टॉपचा बैल म्हणजे बुलढाणाच फक्त आपल्याबरोबर पळायचा राहिला होता. बाकी सगळ्या बैलाबरोबर बैल पळाला. आमच्या फौजीने दोघांनी मिळून पैरा केला होता, त्यामुळे आज गाडी पळली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पण फौजींचेच बैल आहे ते, एक बुलढाण्याचा आणि एक आपल्या शिरसोडीचा. मग बैलांना एवढा टाइम का लागला एका जोडट्या? नाही, वर्षभर असंच की ती पुढे आम्ही मागं, आम्ही पुढे ती मागं, असाच विषय व्हायचा. त्यामुळे पहिला जरा थांबून होता. गाडीला स्पीड कसं लागलं काय सांगाल? स्पीड 1 नंबर लागते. काय बैल ते खालनं गाडी काढून देते, बैल आपल्या पुढे ओढते, ती मागं पुढे गाडी पळते. आज इंस्टाला व्हिडिओ टाकले त्यात कमेंट सगळ्यात त्याच होत्या की आज बाब्यान ट्रॅक्टरची 1 नंबर करणार, ती झालं. विषय नाही, गाडी ती पळणार ना, त्याचा काय. गाडीला कसं स्पीड लागलं होतं? चांगलं स्पीड लागलं 1 नंबर. आणि आज पुन्हा एकदा तुमच्या गावचा ड्रायव्हर काय सांगाल त्यांच्याबद्दल? ती बसली की काय झालंय, बारीकला म्हणजे आता म्हणलं बारीकला आपल्या गावा शेजारी मैदान आहे, हाणतो गाडी आणि त्याच्या आता नियोजन थोडक्यात दिलं. आता म्हणलं पळी बैल. किती दिवसानं बसले तू गाडी होती? बरेच 5-6 महिने झाले बसले नाही. काय झालं होतं नक्की? काय झालं नाही काय, पण आपलं थोडं पैऱ्याने इकडे तिकडे अडवते. कशी हाणली गाडी आज? काय 1 नंबर. मला वाटतं बाईक ड्रायव्हर बसले की बैल जास्त पोहोचतो. 2 उड्या जास्तच खातो बैल. कारण आज लय स्पीड लावलं होतं बैलानं. कारण एवढ्या वेळा बघितलं सलग 3 मैदान पावला तुम्ही दुखापतीतून झाल्यावर, पण आज स्पीड वाईज वेगळं होतं बैलाला. 2 उड्या जास्त खातो बारीकला. भेटतो बैल भेटतो, त्याला आवाज आला. आता तब्येत कशी आहे बैलाची? अगदी खट्टा आहे, अजिबात अडचण नाही. फौजींचा फोन काय? फौजीचा फोन नाही झाला अजून, आता येईल की फोन. दुट्टी वाजते ना त्यांचा बुलढाणा फौजी झाला सर. आपलं फौजीचं काय बात, त्यांनी नियोजन केलं. दोघांनी फौजीने नियोजन आज केले. लय दिवसानं गाडी पळाली. लय दिवसानं म्हणजे तीच की, एकदा बबे फॉर्मला असायचा, एकदा रायफल फॉर्मला असायचा. ती फॉर्मला असली की आम्ही नाही म्हणायचो, आम्ही फॉर्मला असला की आम्ही नाही म्हणायचो, असा विषय. आज कसं काय नियोजन जुळलं? ती नाही म्हणलं आता, म्हणजे हे विषय असा होता की आज एकदा कवा तरी बबेपर्यंत आपल्याला पळायचं होतं. आज पळाली गाडी आणि 1 नंबर केला. स्पीड चांगलं लागलं गावच्या बाजूला. सलग 3 दिवसात सलग 1 नंबर. कसं काय बैल पळतोय आता सध्या, बैल पळतोय. आता मध्ये दुखापतीच्या काळात काय काय म्हणजे अडचणी आल्या असतील तुम्हाला नियोजनाला? काय आता फोन येते त्या सगळ्या? येतील की फोन येतील. काय सांगाल की बाबा? काय नाही अडचण, बैल पळणारा पळतच राहतो, फक्त संयम महत्वाचा आहे या क्षेत्रात. आणि बैलाचं एक वैशिष्ट्य आहे बाबा, जे 1 महिना थांबला, 2 महिना थांबला, तुम्ही असं नाही की अचानकच मोठ्या बैल घालता, तुम्ही खालच्या बैलातनच बैलाला 5 नंबरची बैल घालून गोलाला जातो, मग 1 नंबर करतो, असा आहे आपला विषय. तुम्ही असं मागत बसत नाही की बाबा मला मोठा टॉपचा बैल पाहिजे गुलालासाठी. खालचे 4-5 नंबरचा बैल घालून गुलाल अगदी करायचा, गुलाल करत 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 वरच्या रेंजला जायचा. ते किती दिवसात हा गुलाल? महिन्यातला 3रा गुलाल आहे की चौथा. 2 आठवड्यामध्ये मला वाटते, 2 आठवड्यात पहिल्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी अजून थांबलो नाही. बैल बाहेर काढल्यापासून 4 गुलाल झाले. काढल्यापासून तुम्हाला आनंदात ठेव हे शुभेच्छा करतो. धन्यवाद.